सोयाबीन खरेदीला अखेर मुदतवाढ. सोयाबीन खरेदीला 24 दिवसांची मुदतवाढ. केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा. परभणी प्रकरणामध्ये पोलिसांवर गुन्हे दाखल होणं संयुक्तिक नाही. भाजपचे आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य. तर लुडबुड करू नका, जितेंद्र आव्हाडांसह सचिन खरात यांनी धस यांना सुनावलं. दरबारी राजकारण करत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गणेश नाईकांच्या जनता दरबारावर टीका. प्रत्येकाचं जगणं वेगळं असतं. गणेश नाईकांचा पलटवार. सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणार. रामराजे नाईक निंबाळकरांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसची साताऱ्यामध्ये चर्चा. संजीव राजेंच्या घरावरच्या आयटी रेडनंतर रामराजे आक्रमक. गोरेंसह निंबाळकरांनाही इशारा. राहुल सोलापूरकर पुन्हा बरळले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत वादग्रस्त विधान. विविध स्तरातनं संताप. सोलापूरकरांचा पुन्हा माफीनामा. पुणे जिल्ह्यातल्या जीबीएस आटोक्यात रुग्णसंख्येत घट. गेल्या 24 तासात केवळ एकाही रुग्णाची नोंद नाही. आरोग्य प्रशासनाची माहिती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रयागराज इथल्या महाकुंभमेळ्याला दिली भेट. राष्ट्रपतींनी त्रिवेणी संगमावर केलं स्नान. आणि 10 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता. लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 5 लाख महिला अपात्र. आता आयटी खातंही तपासलं जाणार. सरकारचा मोठा निर्णय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.